जय हिंद मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल अंतर्गत येणाऱ्या शिक्षक भरतीमध्ये जागांचा आकडा निश्चितपणाने वाढवू शकतो, कारण एक नवीन शासन निर्णय कालच्या तारखेला निर्गमित झालेला आहे। काय आहे तो शासन निर्णय आणि कशामुळे जागा जे आहेत वाढू शकतात, त्याची ऑथेंटिक माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचे चॅनल सबस्क्राइब करा, साइडचे जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। चला तर मित्रांनो, आपण वेळ वाया न घालवता या ठिकाणी जाऊया तो जो शासन निर्णय आलेला आहे त्याच्याकडे। बघा मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी सामान्य प्रशासन विभागाचा एक महत्त्वाचा शासन निर्णय 11 फेब्रुवारी 2026 ला निर्गमित झाल्याचं दिसत आहे। याचं टायटल जर आपण बघितलं तर याचं टायटल असं आहे मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाने पेसा क्षेत्रातील पदभरती संदर्भामध्ये याचिका ज्या होत्या त्या याचिकेंवर 6/10/25 आणि 17/11/25 रोजी दिलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाच्या अनुषंगाने पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील पदभरतीबाबत मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत। याचा अर्थ काय आहे, जो काही पेसा शिक्षक भरतीचा प्रश्न या ठिकाणी मागच्या बऱ्याच कालावधीपासून रखडला होता, तो पेसाचा प्रश्न या शासन निर्णयाच्या अंतर्गत मिटलेला पाहायला मिळत आहे। आता जे नवीन उमेदवार आहेत ज्यांना फार जास्त या संदर्भामधली माहिती नाहीये, त्यांना थोडक्यामध्ये या ठिकाणी सांगू इच्छितो की पेसा हे असं क्षेत्र आहे जे एसटी प्रवर्गासाठी रिझर्व्ह आहे। एसटी कॅटेगरीमध्ये 2 गट या ठिकाणी आहे, एक जनरल एसटी उमेदवार आणि एसटी पेसा उमेदवार। आता एसटी पेसा उमेदवार हे कोण आहे, तर जे स्थानिक एसटी कॅटेगरीचे उमेदवार आहेत त्या जिल्ह्यामधले, त्यांच्याकरिता असलेल्या या जागा आहेत। तर त्या जागांच्या संदर्भामध्ये जो पर्सेंटेजचा रेशो होता, त्या पर्सेंटेजच्या रेशोच्या संदर्भामध्ये जे आहे वाद होता आणि तो वाद या ठिकाणी सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेला आहे। आणि शेवटी सुप्रीम कोर्टानं 2 जजमेंट या ठिकाणी दिले, 2 दिवशी या ठिकाणी जजमेंट दिलेला आहे आणि त्यामुळे त्या भरतीचा जो मार्ग आहे आता मोकळा झालेला आहे। मोकळा तर ऑलरेडी झाला होता, परंतु जोपर्यंत महाराष्ट्र शासन जे आहे त्या संदर्भामध्ये या ठिकाणी शासन निर्णय निर्गमित करणार नाही, त्या भरतीचा मार्ग मोकळा होणार नव्हता। मग कालच्या तारखेला आपल्यासाठी चांगली गोष्ट ही आहे की हा जो शासन निर्णय आहे तो निर्गमित झालेला आहे। आता या अंतर्गत 17 जे संवर्ग आहे त्या 17 संवर्गामध्ये मित्रांनो या ठिकाणी शिक्षक भरती देखील आहे। आणि जो आपल्याला एक अंदाज होता की यार ठीक आहे, पवित्र पोर्टल मार्फत खऱ्या अर्थाने पाहायला गेले तर संच मान्यतेमध्ये अतिरिक्त शिक्षकांची संख्या थोडीशी जास्त असल्या कारणाने संख्या काय कमी दिसते का काय, परंतु तसं होणार नाही। बऱ्याच अंशी जे आहे एसटी पेसाच्या ज्या जागा आहेत त्या आपल्याला त्यामध्ये इन्क्लूड झाल्याचं पाहायला मिळणार आहे। बरेच जण म्हणतात मग आपल्याला याचा काय फायदा? अहो, एसटी उमेदवार म्हणजे काय, ते का बाहेरच्या देशातले आहेत का? आपलेच आहेत ना, मग त्यांचा फायदा म्हणजे आपल्याच अभियोग्यता धारकांचा फायदा आहे ना। जरी एसटी कॅटेगरीच्या उमेदवारांचा फायदा असला तरी देखील जे आहे या उमेदवारांसाठी आपल्याला देखील शुभेच्छा देणं आवश्यक आहे, अन्यथा त्यांना चांगले मार्क आहेत मग ते ओपनला येतील। आता ते एसटी पेसा क्षेत्र आहे म्हणजे स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी ते तिकडे पात्र राहतील आणि ज्या काही ओपनच्या ज्या जागा असतील किंवा अदर कास्टच्या ज्या जागा असतील ते त्यांच्या हवाले राहणार आहे। आता असं पाहायला गेलं तर हा शासन निर्णय खूप मोठा आहे। याच्यामध्ये एसटी पेसाचे जे बिंदू वगैरे दिलेले आहेत ते बिंदू वगैरे या ठिकाणी मेन्शन केलेले आहे, परंतु मला असं वाटतं की या सगळ्या फापट पसाऱ्याकडे आपल्याला जाऊन तेवढासा उपयोग नाही, एवढ्या टेक्निकली गोष्टी आपल्याला माहिती करून घेऊन उपयोग नाहीये। एकच गोष्ट आपल्यासाठी या ठिकाणी फायदेशीर आहे, आपल्या कामाची आहे। तसं 17 बिंदू आहेत, 17 बिंदूपैकी आपल्याला एकच बिंदू हवा आहे, तो आहे शिक्षक भरतीचा। त्यामुळे आता पेसा क्षेत्रातली जी काही शिक्षक भरती आहे ती देखील या ठिकाणी होणार आहे, त्याच्या जागा देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळणार आहे। आणि ज्या उमेदवारांचं अजून टीईटी परीक्षा कंप्लीट झालेली नाहीये त्या उमेदवारांसाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत मास्टर टीचर या ऍप्लिकेशनच्या अंतर्गत मित्रांनो आपल्यासाठी अवेलेबल आहे गुरुजी नावाची टीईटी बॅच। या बॅच मध्ये सर्व विषयांचे लाईव्ह लेक्चर, रेकॉर्डेड लेक्चर, टीईटी पीवायक्यू व्हिडिओ सोल्युशनची बॅच, टीईटीची टेस्ट सिरीज, सीटीटीची टेस्ट सिरीज आणि या बॅच मध्ये मिळणार आहे सीटीटीची कंप्लीट बॅच। तुम्हाला पेपर 1, पेपर 2 असेल किंवा कंबाईन असेल, कोणतीही मेथड असेल, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे। पहले इस्तेमाल करे फिर विश्वास करे या म्हणीप्रमाणे आपण या एकदा मास्टर टीचर हे जे ऍप आहे डाउनलोड करून घ्या आणि डाउनलोड केल्याच्या नंतर आपण जे आहे निश्चितपणाने या बॅच मध्ये जॉईन व्हा। आपल्याला या YouTube चॅनलवरती त्या संदर्भातले डेमो लेक्चर देखील पाहायला मिळतील।